आजचे MPSCचे प्रश्नोत्तर विज्ञान या विषयाचे. अणू हा विद्युतभारदृष्ट्या उदासीन असतो. सोनार हे तंत्रज्ञान वापरून समुद्राची खोली मोजतात. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राम हे उपकरण वापरतात. कोल गॅसमध्ये हायड्रोजन हा घटक सर्वात जास्त असतो. पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. मेध हा पाण्यामध्ये विरघळत नाही. 1994 मध्ये युरोपियन युनियनने मान्यता दिलेले पहिले तणनाशक विरोधक पीक तंबाखू हे होय. पित्ताचे pH मान 7.7 आहे. मिठाईवर लावलेला वर्क ॲल्युमिनियमपासून बनवला जातो. मानवी शरीरातील अंतर्गत भागांचे विश्लेषण किंवा निदान करण्यासाठी एंडोस्कोपी वापरतात. बर्फ तयार करण्यासाठी कारखान्यात शीतक म्हणून द्रवरूप अमोनिया वापरतात. मेंदूदाह हा रोग विषाणूमुळे होतो. हिमोफिलिया आजारात रक्त गोठत नाही. जीवनसत्व ईच्या अभावी वांझपणा येतो. कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट धातूचा वापर करतात. कॅलरी या एककात ऊर्जेचे मापन केले जाते. मज्जासंस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासास न्यूरोलॉजी म्हणतात. वो हा सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो. गायीचे दूध व्हिटॅमिन B12 चे महत्त्वपूर्ण स्रोत आहे. क जीवनसत्वाचे दुसरे नाव ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे. काही रोग झपाट्याने काही ठराविक भागात पसरतात तेव्हा त्याला इपिडेमिक म्हणतात. जेव्हा एखादी साथ मोठ्या प्रमाणात किंवा काही देशात पसरते तेव्हा त्याला पॅन्डेमिक म्हणतात. काही साथीचे रोग विशिष्ट प्रांत किंवा भौगोलिक प्रदेशापुरते पसरतात त्यांना एंडेमिक म्हणतात. डाऊन सिंड्रोम या रोगाला मंगोलिया असेही म्हणतात. प्रौढ माणसाच्या हाडापैकी जवळजवळ 58% हाडे हात व पाय यामध्येच असतात. 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा भारतात अस्तित्वात आला. कासव, घडियाळ, कमेन आणि टाटयारा हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. पुन्हा काही प्रश्न. पित्ताचे pH मान 7.7 आहे. मिठाईवर लावलेला वर्क ॲल्युमिनियमपासून बनवला जातो. मानवी शरीरातील अंतर्गत भागाचे विश्लेषण किंवा निदान करण्यासाठी एंडोस्कोपी वापरतात. बर्फ तयार करण्यासाठी कारखान्यात शीतक म्हणून द्रवरूप अमोनिया वापरतात. मेंदूदाह हा रोग विषाणूमुळे होतो. हिमोफिलिया आजारात रक्त गोठत नाही. जीवनसत्व ईच्या अभावी वांझपणा येतो. कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट धातूचा वापर करतात. धन्यवाद.